एक मोठी घडामोड आपल्या समोर येते आहे. आर आबांच्या लेकाने अजितदादांची भेट घेतली. स्वतः रोहित पाटलांनीच कारण सांगितलं. नागपुरात महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मोठ्या घडामोडी सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आता दुसऱ्या दिवशी तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळ भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार पटेल, खासदार सुनील तटकरे आणि खासदार शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होती अशी बोललं जात आहे. तर दुसरीकडे हीच भेट राजकीय असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जयंत पाटील सत्तेत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. आता दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठी यामुळे राजकीय वर्तुळात आणखीन चर्चा वाढलेल्या आहेत. दरम्यान आज आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी ते गेले आहेत. या भेटीआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि यावेळी त्यांनी ही भेट मतदारसंघातील विकास कामासंदर्भात असल्याचं सांगितलं. रोहित पाटील म्हणाले, मी पत्र देण्यासाठी आलो आहे. काल मी विधिमंडळात मतदारसंघातील कामाबाबत पत्र देण्याचा प्रयत्न केला. दादा बोलले, इथे योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी बंगल्यावर भेटा. मी बंगल्यावर पत्र देण्यासाठी आलो आहे असंही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. खाते वाटप अजूनही होत नाही. अधिवेशन संपायला केवळ 2 दिवस आता ते खाते वाटप खरं तर व्हायला पाहिजे होतं. आम्हाला आमच्या मतदारसंघातले प्रश्न देणं अडचणीचं झालेलं आहे आणि राज्य शासनाने सर्व आमदारांची भावना समजून घेतली पाहिजे. आता कामांना सुरुवात झाली पाहिजे आणि माझी राज्य शासनाला विनंती असणार आहे. आता तो प्रश्न तसा त्यांचा आहे, पण ते लवकरच निर्णय घेतील आणि लवकरच खाते वाटप करतील असा विश्वास आहे. परंतु आज तुमच्या जाण्यामुळे वेगवेगळे प्रश्न मला वाटतं तेच कंटिन्यू पण आज तुमच्या जाण्यामुळे अजितदादांना तुम्ही भेटायला गेला. दादांना भेटायला आता काय झालंय, अडचण अशी आहे, मंत्रिपद नेमली नसल्यामुळे माझ्या मतदारसंघातले 1-2 प्रश्न होते. एक ऊर्जा विभागाचा मला नवीन DP पाहिजे होते, त्या संदर्भातला एक प्रश्न होता. आणि दुसरं, परवा मी जो विधिमंडळात प्रश्न मांडला, द्राक्षासाठी औषधांचा जो खर्च येतो, जो GST आहे तो कमी व्हावा आणि त्याच्या पुढे जाऊन बेदाण्यावरती जो GST आहे तो सुद्धा कमी व्हावा अशी विनंती मी आदरणीय अजितदादांना केली. कदाचित अर्थ खातं त्यांच्याकडे जाऊ शकतं, त्यामुळे मी त्यांना ती विनंती केली. तुम्ही गेला, त्यानंतर सलील देशमुख गेले, त्यानंतर परवाच्या दिवशी शशिकांत शिंदे जाऊन भेटून आले. त्यामुळे नेमकं शरद पवार पक्ष आणि अजितदादा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली आहे. आता चर्चांना उधाण आलंय. मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन गेलो होतो. येत्या काळात ते प्रश्न तडीस लागल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये ते येऊन जाईल. परंतु असं काही चर्चा सुरू आहेत? नाही, असं मला काही वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.